आता मुंबईतही एचएमपीव्हीचा रुग्ण आढळलाय। मुंबईत 6 महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे। गेल्या आठवड्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। सध्या या चिमुकलीवरती आयसीयूत उपचार सुरू आहेत। मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयानं मात्र अशी काही माहिती नसल्याचं सांगितलंय। टोरेस कंपनीच्या 3 एजंट्सला 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यांच्याकडून दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। दरम्यान कंपनीचे संस्थापक, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए यांचाही शोध सुरू आहे। त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे। टोरेस कंपनीची आता आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार आहे। हजारो कोटींची फसवणूक असून आता चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी 100हून अधिक तक्रारदारांचे जबाबही नोंदवलेत। कुर्ला बेस्ट बस अपघात या घटनेला 2 महिने उलटत नाही तोवरच अजून एक अपघात होता वाचलाय। रस्त्यावरती चालणाऱ्या एका इसमाला बेस्टच्या बसनं धडक दिली। तो इसम खाली कोसळला, मात्र बेस्ट चालकाच्या प्रसंगावधानामुळे त्या इसमाचे प्राण वाचलेत। नाशिकमध्ये पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत। नाशिकमध्ये स्टॉप अँड सर्चची मोहीम राबवण्यात येते। त्यामुळे धुळ्याहून नवी मुंबईला जाणारी कार पोलिसांनी थांबवली, मात्र पोलिसांना चकवा देत तस्करानं तिथून पळ काढला। पंचवटी मुंबई नाका पोलिसांच्या गाडीनं या गांजा तस्कराच्या गाडीचा पाठलाग करत आरोपीच्या अखेर मुसक्या आवळल्याच। भंडाऱ्यात झाडाझुडपात अडकलेल्या वाघाला नागरिकांनी घेरून हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। बरं, इतकंच नाही तर जीव धोक्यात घालून नागरिकांनी वाघासोबत फोटो सेशनही केलं। यावेळी झुंबड उडाल्यानं काहींनी वाघाला दगड मारण्याचाही प्रयत्न केला। पुण्यातल्या पाषाण भागातील एका शाळेत चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून विद्यार्थिनीचं रेकॉर्डिंग केलं जात होतं। याबाबत विद्यार्थिनीनं शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली। तपासात शाळेतील शिपाईच व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचं समोर आलं आणि या प्रकरणी शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक केली आहे। बुलढाण्यातील टक्कल व्हायरसची राज्याच्या आरोग्य विभागानं दखल घेतली आहे। आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय पथक गावात पाठवल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे। वस्तुस्थिती पाहून उपाययोजना करण्यात येतील असंही आबिटकरांनी स्पष्ट केलंय। शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेले रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळालाय। प्रत्येकी 1 लाखांच्या जात मुचलक्यावरती त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। रोना विल्सन आणि सुधीर ढवळेंवरती कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। $6 लाखांचं बक्षीस असलेल्या 2 महिला नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय। श्यामला आणि काजल अशी या दोघींची नावं आहेत। पोलीस दलानं पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आतापर्यंत 693 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठासोबत करार केलाय। त्यामुळे विद्यार्थ्यांना आता मुंबई विद्यापीठातच MS इन केमिकल सायन्समध्ये सहपदवी मिळवता येणार आहे। पुणे आणि सोलापूर या दरम्यानचा रेल्वे प्रवास अधिक वेगात होणार आहे। पुणे आणि सोलापूर या रेल्वे मार्गावरील पटरी आणि इतर कामं पूर्ण झाली आहेत। त्यामुळे एक्सप्रेस गाड्याचा वेग वाढला असून प्रवाशांना आता सोलापूरहून पुण्यात अवघ्या 3.25 तासांत पोहोचता येणार आहे। मुंबईचा पुरातन सांस्कृतिक वारसा, कला, इतिहास पुन्हा एकदा उलगडणार आहे। नूतनीकरणानंतर भाऊ दाजी लाड संग्रहालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालंय। डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालय हे मुंबईतील सर्वात जुनं संग्रहालय आहे।
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठीच तातडीने भूसंपादन करण्यात येणार आहे। विमानतळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत अंतिम करण्यात येणार आहे आणि त्यामुळे प्रस्तावित विमानतळाचं लवकरच टेक ऑफ होईल असा दावा केला जातोय। मुंबईत किमान तापमान राहणार असून पुन्हा एकदा धुक्याची चादर पसरण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। मागील आठवड्यात संपूर्ण मुंबईत धुक्याची चादर पसरली होती, यामुळे हवेच्या गुणवत्तेत दर्जाही घसरला होता। मकर संक्रांतीच्या सणासाठी बाजारपेठा सज्ज झाल्यात। खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसतेय। तिळगुळ, गुळ, भांडी आणि सौभाग्य लेणी यांच्यासहच संक्रांतीला आवश्यक असलेल्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या आहेत। प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळावा सुरू होतोय। तिथे अन्नदान सेवेसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीनं अन्नधान्य आणि इतर महत्त्वाच्या साहित्यांसह ट्रक रवाना झालाय। मकर संक्रांत ते महाशिवरात्री अशी 45 दिवस अन्नदान सेवा सुरू राहणार आहे। रोज 20 ते 25 हजार भाविक याचा लाभ घेतील। गडचिरोलीमध्ये आदिवासींच्या संघर्षासाठी ठाकूरदेव यात्रा सुरू झाली आहे। यात्रेत छत्तीसगडमधून भाविक दाखल झालेत। लोहखनिज उत्खननासाठी डोंगर सपाट केलं जात असून यामुळे जंगल, आदिवासी यांच्या दैवत नष्ट होत असल्याची ओरड केली जाते आणि याच पार्श्वभूमीवर ठाकूरदेव यात्रा संपन्न होतीये। भारतीय T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं साईबाबांचं दर्शन घेतलं। मला जे काही मागायचंय ते मी बाबांच्या कानात सांगितलंय आणि मला साईबाबा नक्कीच देतील अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवनं दिली। पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद गमावणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण पाकिस्तानातील क्रिकेट मैदानांवरती पुरेशी तयारी नसल्याची माहिती मिळतेय। तर 25 जानेवारीपर्यंत स्टेडियम तयार न झाल्यास UAE मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होण्याची शक्यता आहे। पुण्यातील भवानी पेठ भागात अनेक दिवसांपासून ड्रेनेज लाईन तुंबल्यानं नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरतंय। अनेकदा तक्रार करूनही क्षेत्रीय कार्यालयाने यावरती तोडगा काढला नाहीये। त्यामुळे संतप्त नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयात सांडपाणी ओतून आंदोलन केलं। पंचशील धम्म ध्वजदिनानिमित्तानं तिवसा इथे आनंदवाडी परिसरात यात्रेचं आयोजन करण्यात आलं। अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं हजारो भीम सैनिकांनी यात सहभाग नोंदवला। यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं। नंदुरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद आंदोलन केलंय। लाडकी बहीण योजनेचं काम करून अजूनही पैसे न मिळाल्यानं आंदोलन करण्यात आलंय। वेळेत बदल व्हावे, प्रोत्साहन भत्ता मिळावा यासह अधिक मागण्यांसाठीच आंदोलन करण्यात आलं। हिंगोलीच्या नांदुरा गावात महिला ग्रामस्थांनी पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन केलंय। या महिलांनी 100 फूट उंच असलेल्या जलकुंभावरती चढत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। गावाला नियमित शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे महिलांनी आंदोलन केलं। ब्लाब्ला ॲपद्वारे अवैध प्रवास वाहतूक केली जाते। हे ॲप आणि कार चालक आता पुणे RTOच्या रडारवरती असून त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे। मुंबई पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना कार पुलिंग करून पैसे वाचवण्याची सुविधा ब्लाब्ला ॲपनं उपलब्ध करून दिली होती।
सोमवारी रात्री एका महिलेच्या गळ्यातील साखळी चोरल्याची घटना पुण्यात घडली आहे. महिला रस्ता ओलांडत असताना 2 तरुण बाईकवरती आले आणि त्यांनी चोरी केली. आता घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. या संदर्भातला अधिकचा तपास पुणे पोलिसांकडून केला जातोय. हस्तिदंतांची तस्करी करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आकाश पवार आणि नितीन धामणे अशी दोघांची नावं असून त्यांच्याकडून 2 हस्तिदंत, 1 स्कूटर, 2 मोबाईल असा एकूण 10,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत पसरली आहे. किराणा माल चोरी करताना कोयता गँग कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. दरम्यान या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 4 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. रोह्यात अल्पवयीन मुलीवरती अत्याचार प्रकरणातील 3ही आरोपींना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांशी चर्चा केली. हा खटला जलद गतीनं न्यायालयात चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल असं आश्वासनही पोलिसांनी दिलं. सांगलीत जत्रेतील तमाशात झालेल्या वादातून सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये युवकाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आता 5 जणांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एकाच वेळी 5 जणांना जन्मठेप लागल्याची सांगली जिल्ह्यातली ही पहिलीच घटना आहे. बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोनच्या घरी चोरी झालेली आहे. चोरट्यांनी 500 अमेरिकन डॉलरची चोरी केली आहे. हा चोरटा दुसरा तिसरा कोणी नसून पूनमच्या घरी रंगकाम करण्यासाठी आलेला कारागीर होता. त्यानं घरात संधी साधून चोरी केल्याचं कळतंय. पुण्यातल्या खडकवासला रस्त्यावरील उमेश मंडप डेकोरेटर्स यांच्या गोदामाला भीषण आग लागली होती. पीएमआरडीएच्या सिटी अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. कल्याण पश्चिम लाल चौकी परिसरात अपघात झालाय. केडीएमसीच्या कचऱ्याच्या गाडीच्या धडकेत महिलेसह 3 मुलांचा मृत्यू झालाय. निशा सोमेस्कर आणि अंश सोमेस्कर अशी त्यांची नावं असून पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ट्रक चालकाला ताब्यातही घेतलाय. दरम्यान गाडीच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू प्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे. रस्त्यावरील डिव्हायडर तुटल्यानं अपघात झाल्याचा मनसेनं आरोप केलाय. मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती ठिय्याही दिला. बीड सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत येऊन धनंजय देशमुख आणि जरांगे पाटील यांची भेट झाली. यावेळी त्यांच्यात चर्चाही झाली. धनंजय देशमुख यांनी दुसऱ्यांदा अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगेंची भेट घेतली आहे आणि त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आता महिना होईल. मात्र त्यांची हत्या करणारा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. विशेष म्हणजे सीआयडीची 3 पथकं कृष्णा आंधळेंच्या मागावरती आहेत. मात्र अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना चकवा देतोय. कृष्णा आंधळे कर्नाटकात असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. संतोष देशमुखांची हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं विशेष पथकानं जप्त केली आहेत. गॅसचा पाईप, त्याच्यावरती काळ्या करदोड्यानं तयार केलेली मूठ, 5 क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप अशा शस्त्रांनी त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान देशमुख यांच्यावरती 156 वार करण्यात आले होते. राज्यात सध्या बीड सरपंच हत्या प्रकरणावरून राजकारण तापलंय. अशातच वाल्मिक कराड आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या संबंधांबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सूचक ट्विट केलाय. कराडसोबत हाके जेवण करतानाचा फोटो दमानिया यांनी पोस्ट केलाय.
बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणारे आता पोलिसांच्या रडारवरती आहेत। या आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्यांना पोलिसांकडून शोध घेतला जातोय। आरोपीला कुणी पैसे पुरवले, राहण्यासाठी कुणी मदत केली याचा पोलीस शोध घेत आहेत। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आपण केली नसल्याची प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। प्रकाश सोळंकींनी राजीनाम्याची मागणी केल्याचं धस म्हणाले। अमोल मिटकरींनी सुरेश धस यांच्यावरती गंभीर आरोप केलाय। हत्येआधी 2 दिवस धस कराडच्या संपर्कात होते। वेळ आली की सगळं बाहेर काढण्याचा इशाराही मिटकरींनी दिलाय। तर देवस्थानाच्या जमिनी कुणी हडप केल्या हे काढलं तर धागेदोरे आष्टीपर्यंत जातील असा इशाराही मिटकरींनी दिला। सुरेश धस यांच्यावरती ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवलं जात असल्याचा आरोप हाकेंनी केला। अंतर्वालीत गोळीबार झाला त्यावेळी गँग ऑफ बीड दिसलं नाही का असा सवालच त्यांनी विचारला आहे। सारंगी महाजन यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी सारंगी महाजन यांनी केली आहे। यावेळी त्यांनी मुंडेंवरती जमीन हडपल्याचाही आरोप केलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ ओबीसी समाजानं आंदोलन केलं। या आंदोलनात धनंजय मुंडेंच्या समर्थनात पोस्टरही झळकले। धनंजय मुंडेंवरती आरोप करणाऱ्या सुरेश धस यांनी भाजपमधून त्यांची हकालपट्टी करा अशी मागणी ओबीसी आंदोलक कार्यकर्त्यांनी फडणवीसांकडे केली आहे। ओबीसी नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। सरपंच हत्येप्रकरणी आरोपी असतील त्यांना शिक्षा द्या, मात्र मुंडेंवरती कोणतेही आरोप सिद्ध झाले नाही, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं चुकीचं आहे असं ओबीसी नेत्यांनी अजित पवारांना सांगितलंय। सुरेश धसांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्यावरती निशाणा साधलाय। पंकजा मुंडे यांनी 745 शिक्षकांची चुकीच्या पद्धतीनं नियुक्ती केली असा आरोपच सुरेश धस यांनी केला आहे। आणि आता एक मोठी बातमी समोर येते आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या कंपन्या आणि जमिनी एकत्र असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। त्यांनी कंपनीची बॅलन्स शीटच ट्विट करून हा दावा केलाय। यासोबत अजून बरेच खुलासे होतील असा इशारा सुद्धा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। एकंदरीतच त्यांनी ट्विट काय केले आपण पाहूयात। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस ह्या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे डायरेक्टर आहेत। त्या कंपनीचा 2022चा रेव्हेन्यू 12,27,02,022 जी शेवटची भरलेली बॅलन्स शीट आहे। त्यात देखील करार रिलेटेड पार्टीज मध्ये प्रामुख्याने आहेत। इंडिया सिमेंट कंपनीचा फ्लाय ॲश देखील हीच कंपनी ट्रान्सपोर्ट करणार का असा सवालही त्यांनी केलाय। म्हणजे कंपनी एकत्र, जमिनी एकत्र, कायदेशीर फ्लाय ॲश ट्रान्सपोर्ट पण अजून बरेच खुलासे होतील। व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीत राजश्री धनंजय मुंडे या संचालक आहेत। या कंपनीच्या रिलेटेड पार्टीत वाल्मिक कराडचं नाव सुद्धा आहे। 2022 मध्ये कंपनीचा नफा 12,27,00,000 होता असाही दावा त्यांनी केलाय। तर कंपनीने 2022 मध्ये अखेरची बॅलन्स शीट भरली होती असाही खुलासा दमानिया यांनी केलाय। इंडिया सिमेंट कंपनीची फ्लाय ॲश ही कंपनी ट्रान्सपोर्ट करते। कराड मुंडे यांच्यात जमीन एकत्र, कंपनी एकत्र, फ्लाय ॲश वाहतूक एकत्र असल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केलाय। आणि यानंतर आता पुन्हा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा।
अजित पवार गटाकडून राजकीय भूकंपाची तयारी सुरू असल्याचं समोर आलंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शरद पवारांच्या खासदारांना संपर्क केल्याचा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी केला आहे। दरम्यान अजित पवार गटाकडून संपर्क केल्याच्या दाव्याला पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांनी दुजोरा दिलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी सोनिया दुहान यांनी 7 खासदारांना संसद अधिवेशन काळात संपर्क केल्याची माहिती काळेंनी दिली आहे। आपण कुणालाही संपर्क केलेला नाही असा दावाच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलाय। पवारांच्या खासदारांना संपर्क केल्याचा आरोप धादांत खोटा असल्याचं तटकरे म्हणाले। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ही भेट महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे या भेटीत नेमकं काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, त्याचा खुलासा होणं गरजेचं आहे। विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवारांविरोधात पराभूत झालेल्या उमेदवारांनी हायकोर्टात धाव घेतली आहे। मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगरच्या खंडपीठात 35 याचिका दाखल केल्या आहेत। ईव्हीएम सोबत छेडछाड, आचारसंहितेचा भंग आणि मतमोजणी प्रक्रियेबद्दल पराभूत उमेदवारांनी आक्षेप नोंदवलेत। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्री सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवरती घेणार आहेत अशी माहिती आंबेडकरांनी या भेटीनंतर दिली आहे। तर सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीत झाल्यामुळे या प्रकरणाची चौकशी मॅजिस्ट्रेटनं करावी असंही आंबेडकर म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांची काल फोनवरती चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। राज्यातील पवनचक्क्या मालकांना खंडणीसाठी होत असलेल्या त्रासाचा मुद्दा पवारांनी यावेळी निदर्शनास आणून दिलाय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मनसेवरती गंभीर आरोप केलाय। बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेचा वापर करण्यात आला असा दावाच राऊतांनी केलाय। बरं, इतकंच नाही तर दिल्लीतल्या राक्षसांना अजूनही फोडाफोडी करायची आहे असंही राऊत म्हणाले। दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट करण्यात आलंय। टार्गेट केलेल्या हिंदू नेत्यांची हिट लिस्ट सोशल मीडियावरती व्हायरल झाली आहे। या यादीमध्ये मंत्री नितेश राणे आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचंही नाव आहे। आणि यानंतर आता बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भात। तर शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीत पुढील 100 दिवसांत करण्याच्या कामांचा आढावा घेतला जाणार आहे। या बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री हजर राहणार आहेत। मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना मंत्र्यांची ही पहिलीच बैठक होतीये। अजूनही महायुती सरकारच्या पालकमंत्री पदाचा तिढा काही सुटलेला नाहीये आणि त्यामुळेच या मुद्द्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी ठाकरेंसंदर्भात आहे। आगामी महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। गुरुवारी ठाकरे गटाची मातोश्रीवरती बैठक झाली आणि यावेळी दक्षिण मुंबई विभागाचा आढावा घेण्यात आला। बीएमसी निवडणूक ठाकरे गट स्वबळावरती लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। आतापर्यंतच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा सूर उमटला असला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर एकंदरीतच आपण पाहतोय की ठाकरे गटाची आज मातोश्रीवरती अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे। बीएमसी निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय। तर मुख्यतः दक्षिण मुंबईच्या मतदारसंघांचा या बैठकीमध्ये आढावा घेणार असल्याचं कळतंय। ठाकरे गटाचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि खुद्द उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे। त्यामुळे मातोश्रीवरती आज नेमकं कोणती खलबतं होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बीएमसी निवडणूक ठाकरे गट हा स्वबळावरती लढणार अशा चर्चा रंगल्या आहेत आणि त्यावरतीच आज शिक्कामोर्तब होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जाते आहे।